बघू शकता एवढी मस्त रेडी वगैरे झालेली आहे आणि याचा काही फायदा नाही, कारण की चला आपल्याला करायच्यात भाकरी. तर असं असतं बायकांचं, तयार वगैरे होऊन काय फायदा नाही आणि असं तोंड करायचं आणि स्वयंपाक करायचा. चला मस्त अशा चपात्या वगैरे घेतल्या करायला, कारण की मला खूप 2-3 दिवस झालं ताप येतोय. विकनेस आहे तरी पण करायचं लागतं बायकांना, काय सांगायचं. चला मग अशा मस्त मस्त चपात्या करून घेतली, मूड नाही होता. मग पोरगी उठली माझी आणि आवरलं स्कूलसाठी. तर जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही डायरेक्ट जेवत असतो, नाश्ता नसतो आमचा. तर बघा जिरा राईस, रात्रीचा राईस उरलेला, मी त्याचा जिरा राईस आणि पोरांना राईस दिसला आणि ते लोक चपाती खातील असं कधी होणार आहे का. मग मस्त असंच बटाट्याचं कालवण बनवलं होतं आणि इकडे असं रात्रीचा भात उरला होता, मी त्याचा जिरा राईस केला आणि टिफिनसाठी चपात्या आणि असं दुमडून ठेवल्या मोठ्या मुलीसाठी, कारण ती नरमच राहतील म्हणून. आणि बघा थंडीचे दिवस आहेत तर मम्मीच्या वरचं माझी पोरगी बघा कशी बॉडी लोशन वगैरे लावून घेते बॉडींना, किती काळजी घेते. मी नाही घेत बाबा एवढी. तर चला मग सगळ्यांचं आवरून वगैरे झालं, ती गेली स्कूलला आणि मग माझा होता सोमवार. तर मग म्हटलं चला नारळ पाणी मी कालपासून स्टार्ट केलं आहे, तर मस्त असं नारळ पाणी वगैरे पिऊया आणि आपले पुढचे कामं करूया असं मी करत होते. आणि मस्त असं नारळ पाणी वगैरे पिऊन घेतलं आणि नारळ पाणी पिलं ना तर तरीच येते आहे ना अंगाला. बघा कसं मस्त तरतरी आली की नाही, कशी फ्रेश फ्रेश दिसते चेहरा. तापीमुळं थोडासा सुकलाय माझा चेहरा बरं का. तर चला मस्त असे रेडी झाले, फ्रेश वगैरे झाले, कामं सगळे आवरून. तेवढ्यात आला माझा भातसा. हे बघा आलं की बीतच खायला लागलं. देवाकडे दिसलं ना, काय माहिती त्याला काय वाटतं. छोट्या मुलांना नाही का माती वगैरे खायची सवय असते, त्याला ते खाऊशी वाटतं. किती वेगळंच आहे ना. मग त्याच्यासोबत थोडंसं मस्ती वगैरे केली बघा. हे बघा माझा भातचा भाऊ आला होता घेऊन, मग मस्त अशी दिवाबत्ती करून त्याच्यासोबत मस्त मज्जा केली. ते बघा कसं मी करते तसं करत होतं. मग त्याच्यासोबत खेळले आणि पहिलं साडी काढून टाकली बाबा, मला साडीमध्ये बिलकुल काम नाही होत. मग साडी वगैरे काढली आणि आज उपवास आहे म्हटलं चला मस्त असं सीझन झाले चालू गाजराचा. अशी मस्त गाजर खिसले आणि हलवा करायला घेणार होते. आणि इकडं बघा ही माझी पुतणी आहे, आम्ही सगळे म्हणजे असं मिळून असं राहायला मला खूप आवडतं. मी सगळ्यांशी बरोबर नातं असतं, हे माझी आहेत म्हणून तसं नाही बरं का, आईकडं बिन सासरी पण. तर माझी पुतणी बघा माझ्याकडेच राहते आणि मस्त असा गाजराचा हलवा बनवला ड्रायफ्रूट वगैरे घालून. इकडं मस्त अशी मेथी बनवली, भाकरी बनवल्या.